Play sit and go tournaments 24/7 only on Ace 2-3. This game involves an element of financial risk and may be addictive. Please play responsibly and at your own risk. नमस्कार, मी सौरभ कोरटकर. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कोविड आणि लॉकडाऊनच्या सावटात 10वीच्या परीक्षेचा निकाल हा अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे लावण्यात आला. त्यामुळे 10वीचा निकाल इतका बंपर लागला की तब्बल 1,04,000 विद्यार्थ्यांना 90% अधिक गुण मिळाले आहेत. त्यामुळे नामांकित संस्थेतल्या प्रवेशासाठी बऱ्याच पालक विद्यार्थ्यांची भिस्त ही 11वीच्या प्रवेशासाठीच्या सीईटीवर होती. पण आज मुंबई उच्च न्यायालयाने 11वी प्रवेशासाठीची 21 ऑगस्टला होणारी सीईटीच रद्द केली आहे. 28 मे 2021चा राज्य सरकारचा अध्यादेशच रद्द करत कोर्टाने राज्य सरकारला देखील फटकारलाय. आणि तसं सीईटी रद्द झाल्यामुळे 11वीचे प्रवेश 10वीच्या गुणांनुसारच करावेत आणि 6 आठवड्यात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करा असे निर्देश हायकोर्टाने राज्याला दिले आहेत. त्यामुळे आता प्रश्न हा उपस्थित होतोय की 11वी प्रवेशाचा तिढा नेमका सुटणार कसा. आणि याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत. याबद्दल पालक आणि विद्यार्थ्यांना काय वाटतं ते सुद्धा या चर्चेत आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्या सोबत आहेत भवन्स कॉलेजचे उपप्राचार्य रमेश देशपांडे, गायक आणि संगीतकार म्हणून परिचित असणारे सलील कुलकर्णी आज एका पालकाच्या भूमिकेत ते आपल्या सोबत असतील, आणि पालक संघटनेच्या जयश्री देशपांडे आपल्या सोबत आहेत. तसंच विद्यार्थी भाग्येश कुलकर्णी आणि राधिका कुडाळकर हे देखील आपल्या सोबत असतील. सगळ्यात आधी मी रमेश देशपांडे सरांकडे जातो. सर, न्यायालयाच्या निर्णयाकडे तुम्ही कसं बघताय? न्यायालयाचा निर्णय आत्ता जे युनिफॉर्मिटी आणण्यासाठी म्हणून सीईटीचा उपाय राज्य शासनाने केला होता, परंतु न्यायालयाने आत्ता एकूण मला वाटतं की परिस्थिती बघितली असेल की सीईटीचा अभ्यास नेमका कुठपर्यंत मुलांचा झालेला असेल. कारण गेल्या 3 महिन्यात विद्यार्थ्यांचा अभ्यासच नाही झालेला, आणि त्याच्या आधी कुठपर्यंत झाला होता हा थोडा एक प्रश्नचिन्हच आहे. कारण परिस्थितीच तशी होती. त्यामुळे कदाचित सीईटीचा अभ्यास करून मुलांना आत्ता बंपर मार्क मिळाले ते ठीक आहेत, पण सीईटीमध्ये अनेक मुलांना मग मार्क कमी मिळाली तर मग त्यांच्या प्रवेशाचा परत प्रश्न येऊ शकतो. आणि मुलं हुशार असूनही परिस्थितीमुळे सीईटीला जर मार्क कमी मिळाले, कारण आत्ता त्यांना शिकवणार कोण असेल की नाही माहीत नाही सीईटीच्या अभ्यासासाठी. आणि सीईटी आत्ता जे म्हटलं होतं त्याप्रमाणे पूर्ण सिलेबसवर म्हणजे 4 विषयांच्या सिलेबसवर मिळून 100 प्रश्न होते. तर हे खरंच प्रश्नचिन्ह होतं की म्हणजे एखाद्या 100 मार्काच्या पेपरमधले फक्त 25 मार्काचा प्रश्न कसे काय काढणार आणि नेमकं कोणत्या चॅप्टरवर ते येणार, हे थोडं सगळं सब्जेक्टिव्ह नव्हतं त्या मनाने. त्यामुळे कदाचित कोर्टाने हा विचार केला असेल की ही सीईटी तेवढी सब्जेक्टिव्ह नाही आणि त्याच्यात युनिफॉर्मिटी कमी आहे, आणि त्या दृष्टीने मला वाटतं कोर्टाने हा निर्णय दिला असेल की सगळ्यांच्या दृष्टीने आता मार्क एकाच पद्धतीने दिली गेली आहेत. CBSE असो की ICSE असो की SSE असो, मार्क देण्याची पद्धत एकच वापरली आहे सगळ्यांनी, आणि ती कोर्टात या केस झाल्याही होत्या. तर कदाचित त्यामुळे कोर्टाने असा निर्णय घेतला असेल की 10वीच्या मार्कावरच यंदाच्या प्रवेश करावेत. म्हणजे तुम्ही कोर्टाच्या निर्णयावर समाधानी आहात? हां, आत्ता तर वाटतंय असं की चांगला आहे तो निर्णय. ठीक आहे. पालकांना देखील काय वाटतं याबद्दल ते आपण जाणून घेण्यासाठी सलील कुलकर्णी कडे जाऊयात आपण. सलील कुलकर्णी, एक पालक म्हणून तुम्हाला काय वाटतंय सीईटी रद्द करण्याच्या निर्णयाबद्दल? प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी बोलतो की मुळात समानता असणं हे फार आवश्यक आहे कुठल्याही पुढच्या प्रवेशासाठी. त्याच्यामुळे आता ज्या पद्धतीने गुण दिले गेले ते प्रत्येक शाळेची इंटरनल एक्झामिनेशन, म्हणजे त्यांची 9वी कशी होती तर प्रत्येक शाळेचे 9वीचे पेपर कसे होते, 9वी मध्ये त्यांच्या प्रत्येक शाळेची एक पद्धत असते. काही शाळा 9वी मध्ये मुद्दामून कमी मार्क देतात मुलांनी जागा होऊन अभ्यास करावा म्हणून. खूप टफ पेपर काही ठिकाणी काढले जातात, काही ठिकाणी खूप सोपे पेपर काढले जातात. कुठल्याही प्रकारे युनिफॉर्मिटी याच्यामध्ये नाहीये. त्याच्यामुळे मला हे मार्क हे अत्यंत रॅन्डम मार्क वाटतात. कारण मी माझ्या परिचयातल्या अनेक मुलांच्या बाबतीत हे सांगू शकतो की 9वीची फायनल एक्झाम झालीच नाही, 10वीची टर्मिनल चालू असताना प्रत्येकाचा पोर्शन वेगळा, प्रिलिम काही ठिकाणी झाली काही ठिकाणी झाली नाही. अशा परिस्थितीत नेमकं इंटरनल एक्झामिनेशन म्हणजे काय केलं तर 9वीचे टर्मिनल ही शेवटची परीक्षा होती की जी व्यवस्थित झालेली परीक्षा. तर 9वीच्या 6माही परीक्षेवर जर 11वीचे निकाल असतील तर हे मला स्वतःला खूप ऑड वाटतं. एक समान पातळी पाहिजे. सगळ्या शहरातल्या सगळ्या गावातल्या मुलांनी हे प्रश्न सोडवले आणि त्यांना मार्क मिळाले. कारण फक्त पद्धत एक असून उपयोग नाहीये मला असं वाटतं. त्याच्या ठिकाणी मुळात प्रत्येकाची शाळेची मेथड वेगळी असणार, शाळेच्या प्रायोरिटीज वेगळ्या असणार. सो मला असं वाटतं की सीईटी सारखी एक्झाम असणं हे मला आवश्यक वाटत होतं की जेव्हा सगळे जण एक एक्झाम देतील.
ठीक आहे. पालक संघटनेच्या जयश्री देशपांडे पण आपल्या सोबत आहेत. जयश्री देशपांडे, तुम्ही कसं बघताय कोर्टाच्या निर्णयाकडे सीईटी रद्द करण्याच्या? तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? खरं तर हा निर्णय खूप धक्कादायक आहे. कारण आता जसं सलील सर म्हणाले तसंच काहीसं अगदी बरोबर आहे. कारण बऱ्याच ठिकाणी जर आपण बघितलं तर SSC बोर्डाची 9वीची फायनल एक्झामच झाली नव्हती आणि बाकीच्या CBSE आणि ICSE बोर्डांच्या परीक्षा झाल्या होत्या. तर ह्या बेसवरती 9वीचे नेमके मार्क्स दिले कुठल्या बेसवरती, जर परीक्षाच झाल्या नव्हत्या. आजही कितीतरी मुलं अशी आहेत की ज्यांच्या हातात 9वीचा रिझल्टच मिळालेला नाहीये. सेम कंडिशन होती 10वीला एकतर नेटवर्कचे प्रॉब्लेम्स, ऑनलाईन शाळेचे प्रॉब्लेम्स, मुलांना काय समजलंय काय नाही समजलंय, या सगळ्याची नेमकी असेसमेंट जर कशा पद्धतीने केली गेली होती. आणि अजून धक्कादायक गोष्ट म्हणजे गेल्या वर्षभरामध्ये पालकांच्या आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा शाळांनी घेतलेला आहे. कारण बऱ्याच ठिकाणी शाळांमध्ये पालकांना फीस भरणं शक्य नव्हतं, त्यामुळे शाळांकडनं वारंवार होणारं टॉर्चर आणि या सगळ्यातनं पालकांनी काढलेला एक मध्यमार्ग, या सगळ्याचा विचार करता CET होणं हे अतिशय आवश्यक होतं. अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की CET जी आपल्याला घ्यायची होती ती CET होती स्टेट बोर्डाच्या लेवलवरती. CBSE आणि ICSE बोर्डाच्या मुलांनी किंवा इतर बोर्डाच्या मुलांनी CETचा अभ्यास सुरू केला होता. ऑलमोस्ट 2-3 महिने झाले बऱ्याच मुलांनी पुस्तकं खरेदी केली होती, बऱ्याच लोकांनी प्रायव्हेट ट्युटर्स लावले होते. या सगळ्या गोष्टींचा विचार करता आता पुन्हा एकदा मुलांचं मानसिक खच्चीकरण झाले. ज्या मुलांना 10वीमध्ये कमी मार्क्स पडले होते त्या मुलांनी कुठेतरी एक आशा ठेवली होती की आम्ही CETमध्ये आमचा बऱ्यापैकी आमचा स्टडी करू आणि आम्हाला कुठेतरी प्रूव्ह करण्याचा एक चान्स घेऊ. पण आता तोही मुलांना प्रूव्ह करण्याचा चान्स गेलेला आहे. सो आता ॲडमिशन्स कसे होणार हे फार मोठं प्रश्नचिन्ह आज इथे उपस्थित झालेलं आहे. अगदी बरोबर आहे. आणि त्याच प्रश्नाबद्दल आपल्याला बोलायचं आहे. काय पर्याय आहेत, पालकांच्या मनात काय, विद्यार्थ्यांच्या मनात काय, ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. कारण या सगळ्या दिव्यातून त्यांना जावं लागतंय. त्यामुळे प्रातिनिधिक स्वरूपात 2 विद्यार्थी आता आपल्या सोबत आहेत, भाग्येश कुलकर्णी आणि राधिका कुडाळकर. सगळ्यात आधी मी भाग्येशकडे जातो. भाग्येश, काय वाटतं, अंतर्गत मूल्यमापनानुसार जे गुण देण्यात आलेले आहेत, जे टक्के देण्यात आलेले आहेत, ते योग्य वाटतात का तुला? आम्हाला 10वीचा जो रिझल्ट आहे त्याने मी तरी समाधानी नाही आहे. कारण की 9वीचे आमचे पेपर झाले नव्हते, त्याच्यामुळे 10वीच्या निकालात जरा आमची गफलत झाली, मार्क कमी आली. CET झाली असती तर आम्हाला एक सेकंड चान्स मिळाला असता. आम्हाला जे कॉलेज हवं होतं त्यासाठी एक चांगले पर्सेंटेज आले असते असं मला तरी वाटतं. आणि CETचा आत्ता पोर्शन जो आपण पाहिला त्याबद्दल अभ्यास आम्ही चालू केला होता आणि अचानक कॅन्सल झाली. ह्याच्यामुळे आता तेवढा वेळ आमचा वाया गेला. त्याच्याऐवजी आम्ही पुढचा अभ्यास चालू केला असता. राधिका, तुला काय वाटतं याबद्दल? माझ्या मते तरी जे सर बोलले ते बरोबर होतं की खूप लोक लॉकडाऊनमुळे, कोरोनामुळे म्हणजे खूप लोक म्हणजे सगळे विद्यार्थी अभ्यास करायचा त्यांचा बंद झाला होता. आम्हाला पण म्हणजे एकतर एवढं मानसिक स्थिती आमची एवढी विचित्र झाली होती की आम्हाला कळत नव्हतं की काय करायचं आणि काय नाही. आम्हाला आधी स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे त्याची जी परीक्षा होती ते सांगितले की होणार आहे नाही होणार, तेव्हा आमचे पूर्ण कन्फ्युजन झालं होतं आमचं. त्यानंतर मग 10वीचा रिझल्टच्या दिवशी आम्हाला, रिझल्टच्या आधी आम्हाला सांगितलं की CET घेणार आहेत ॲडमिशनसाठी. त्याच्यासाठी आमचं अगदी परत सगळं कन्फ्युजन सुरू झालं. बरोबर. मग जेव्हा रिझल्ट लागला त्यानंतर मग CETसाठीचे सगळे ते फॉर्म्स भरण्याचे वगैरे, म्हणजे एवढं टेन्शन आमच्या मनात होतं ना की अभ्यास करायचा तरी कसा करायचा ते आम्हाला कळत नव्हतं. पण जेव्हा शासनाने आता आपला ठाम निर्णय दिला की CET नाहीच घेणार आहेत, त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना म्हणजे मला पण थोडं टेन्शन फ्री झाल्यासारखं वाटतंय. ओके, तुझ्या मनातले सगळे प्रश्न तू आता सांगितले आहेत राधिका, त्याची आपल्याला उत्तरं सुद्धा या सगळ्या चर्चेत घ्यायची आहेत. पण एक छोट्याशा ब्रेकची वेळ झालेली आहे. एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर आपण सगळ्या मान्यवरांकडे जाणार आहोत, त्यांची मतं जाणून घेणार आहोत. काही उत्तरं मिळतात का, कुठलं सोल्युशन निघतं का या सगळ्या चर्चेत, ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा माझा विशेष. ब्रेकनंतर माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. 11वी प्रवेशाचा तिढा नेमका कसा सुटणार याबद्दल आपण बोलतोय. कारण आज कोर्टाने निर्णय दिलेला आहे आणि राज्य सरकारने जो अध्यादेश काढलेला होता CET संदर्भात 11वी प्रवेशासाठी तो कोर्टाने रद्द केलाय, CET रद्द केली आणि त्याच विषयावर आपण मान्यवरांशी बोलतोय. आता मी भवन्स कॉलेजचे उपप्राचार्य रमेश देशपांडे यांच्याकडे जातोय. रमेश सर, तुम्ही म्हणत आहात की जी CET आहे ती कोर्टाने रद्द केली, त्या निर्णयाचं स्वागत तुम्ही करत आहात. पण मग आता 11वी प्रवेशाचा जो तिढा निर्माण झालेला आहे तो सोडवायचा कसा? कारण 10वीचा निकाल जर आपण बघितला तर 1 लाखांच्या वर असे विद्यार्थी आहेत ज्यांना 90% वर मार्क्स आहेत. मग आता ऍडमिशन द्यायच्या कशा?
ह्याच्यामध्ये आपल्याला आठवत असेल तर 2 वर्षापूर्वी ज्यावेळी इंटरनल एक्झाम्स काढून टाकले होते त्या वर्षी 10वीचा निकाल ह्याच्या उलटा म्हणजे 79% 78% असा काहीतरी लागला होता. तर त्यावेळी CBSE आणि ICSEचा निकाल जास्ती आणि त्यामुळे कदाचित म्हणजे निकाल कमी लागलाच होता पण हायर पर्सेंटेज मिळणारी मुलंही कमी झाली होती. तर त्यावेळेस कदाचित ICSE आणि CBSEच्या मुलांना नामांकित कॉलेजमध्ये चांगले विषय मिळून जातील अशी एक परिस्थिती निर्माण झाली होती. म्हणून त्यावेळी राज्य शासनाने त्यातनं एक मार्ग म्हणून 1 वर्षाकरता कॉमर्स आणि आर्ट्ससाठी 8% सीट्स आणि सायन्ससाठी 5% सीट्स ह्या 1 वर्षापुरता काही नामांकित मला वाटतं एक 90 ते 100 कॉलेजेसमध्ये त्यांनी वाढवले होते. तर असा काही कदाचित प्रयत्न आता यावेळी करायला लागेल. तर मग अमुक एका पर्सेंटेजच्या वरची जी मुलं आहेत ती त्याच्यामधनं वंचित राहणार नाहीत. काही चांगले विषय किंवा चांगले कॉलेज मिळण्यापासून वंचित राहणार नाहीत. असा काही प्रयोग करायला लागेल असं वाटतं मला. ठीक आहे, हाच मुद्दा घेऊन मी जयश्री देशपांडे यांच्याकडे जातो. जयश्री देशपांडे, आता रमेश देशपांडे सरांनी जो मुद्दा उपस्थित केलाय, जो पर्याय सुचवलाय, तो तुम्हाला पटतो का? खूप अवघड आहे खरं या प्रश्नाचं उत्तर देणं. कारण ज्या मुलांनी 9वीतनं 10वीमध्ये जाताना ॲक्च्युली आपल्याकडे मुलांचा एक ट्रेंड असा असतो की 9वी नंतर आपण 10वीला चांगला अभ्यास करू. आता 10वीला मार्क्स कमी पडले म्हणून मग आम्ही आता CET-कडे जाऊ. आता ती CET जर नेमकी कॅन्सल झाली तर अशामध्ये जर हा मार्कांचा एवढा मोठा फुगवटा बघता आता इथे क्लिअर आहे की मुलांवरती अन्याय होणारच आहेत. कारण त्या प्रमाणामध्ये यंत्रणा आपल्याकडे तयार नाही आहे आणि प्रत्येकच मुलांना असं वाटतं की मला कुठेतरी चांगल्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळावं. परंतु आता हे असं होईल असं तर काही वाटत नाही आहे. कारण खूप सारे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये. काही मुलांना आत्ताचा जर अंदाज बघितला तर जे मुलं 70 ते 80च्या मध्ये होते त्या मुलांनी असा काहीसा विचार केला होता की आम्ही अजून चांगल्या प्रकारे मार्क्स कमवू आणि CET-ला तिथे आम्ही आमचा परफॉर्मन्स दाखवू. पण आता तो CET-चा परफॉर्मन्सच त्यांच्या हातात निघून गेलेला आहे. म्हणजे एक खूप मोठी संधी परत मुलांच्या हातातून गेलेली आहे. खूप मोठं कन्फ्युजन आहे आणि हा तिढा नेमका आता कसा सुटणार आहे आणि याच्यामध्ये किती मुलं, कारण आत्ता जर आपण विचार केला तर मुलं ऑलरेडी डिप्रेशनमध्ये गेलेली आहेत. आधी 10वीची परीक्षा होणार नाही होणार, CET होणार नाही होणार, ॲडमिशन्स मिळणार कसे मिळणार, त्यानंतर कॉलेजेस मिळणार कुठलं मिळणार, काय मिळणार, म्हणजे एवढे प्रश्न आज मुलांपुढे उभे राहिलेले आहेत की त्याची उत्तरं माहिती नाही आहे. सरकार आता नेमकं कशा पद्धतीने ह्या गोष्टींच्या उत्तराकडे मागे लागणार आहे, विचार करावा लागेल. बरोबर. सलील कुलकर्णींकडे जातो मी, कारण त्यांचा मुलगा सुद्धा 10वीत होता आणि या सगळ्या दुविधेमध्ये ते देखील एक पालक म्हणून या सगळ्या दिव्यातून जात आहेत. सलीलजी, मला एक सांगा, आता रमेश देशपांडे सरांनी एक पर्याय सुचवलाय. तिढा निर्माण तर झालेला आहे, त्यातून सगळे विद्यार्थी आणि पालक जात आहेत. 2 पर्याय आहेत. एक तर आता राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जाऊ शकतं किंवा मग राज्यातच प्रवेश प्रक्रियेसंदर्भात काही वेगळे पर्याय आता निघू शकतात का, याचा विचार राज्य सरकारला करणं भाग आहे. तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं? कुठले दुसरे पर्याय तुम्हाला सुचतात का, किंवा रमेश देशपांडे सरांनी जो पर्याय सुचवला आहे तो तुम्हाला पटतो का? मला वाटतं की हा मुळात ना CBSE ICSE आणि विरुद्ध SSC असा मुद्दाच नाहीये. थोडासा त्याला असंही आज दिवसभरात काही असे मेसेजेस आले की अशी कशी केस केली. तर मला असं वाटतं ह्या सगळ्या विद्यार्थ्यांचा एकत्र विचार करायला पाहिजे. कारण आता माझा मुलगा SSC बोर्डात आहे आणि पुतण्या ICSE बोर्डात आहे. सो सगळे बोर्ड आपलेच आहेत, सगळी मुलं आपलीच आहेत. मुद्दा एवढाच आहे की सगळी मुलं आपापल्या योग्यतेनुसार आणि आपापल्या कुवतीनुसार त्या ठिकाणी पोहोचतात की नाही. आणि त्यांच्यावर अन्याय जर या टप्प्यावर झाला तर त्या मुलांच्या मनात एक कायमची आढी की या यंत्रणेमुळे माझ्यावर अन्याय झाला. हा जो या अत्यंत कोवळ्या वयाच्या 16व्या वर्षी हा जर एक समज होऊन बसला तर ती फार चुकीची एक गोष्ट होईल असं मला वाटतं. त्यामुळे देशपांडे सर जे म्हणले की सीट्स वाढवतील तर आपण नक्कीच सगळे कॉलेजेस मिळून उपाय करतील. पण ती काय होईल माहितीये का, ती आयत्या वेळेला आपण जी अरेंजमेंट करतो, म्हणजे आपण 500 ताटं सांगितली आणि 600 लोक आली तर आपण पटकन 500ची 600 करतो. हा मुद्दा नाहीये. किती जेवले किंवा त्यांना जेवण मिळालं की नाही, ते कसं मिळालं हा मुद्दा आहे. कारण प्रत्येकाचं म्हणणं असतं की मला जिथे पाहिजे तिथे मला प्रयत्न तर करून बघू दे. म्हणजे ज्या काही विद्यार्थ्यांनी असं असेल की 9वीची 6 महिने यांची बुडली आजारी असल्यामुळे ते गावाला गेले होते, कोणी स्पोर्ट्ससाठी इंटरनॅशनल स्पोर्ट्स खेळायला गेले होते, त्यांचं तर मग त्यांचे कुठले मार्क असतील? 8वीचे. मग त्याला तसा काही हिशोब नाहीये. परत शाळेच्या असेसमेंट पद्धतीला पण काही रेग्युलरायझेशन नव्हतं की बाबा तुम्ही असंच करा. त्याला काही फॉर्मॅट होता का तो आपल्याला माहिती नाही. त्यामुळे कोणाविरुद्ध हा बोलणार नाही. मला असं वाटतं की राज्य सरकार, सगळे शिक्षक तज्ज्ञ, शिक्षण तज्ज्ञ आणि पालक या सगळ्यांनी मिळून हा
सगळे बोर्ड सगळ्यांनी मिळून हे घ्यायला पाहिजे, कारण 10वी ही फक्त विद्यार्थ्यांची नसते, अख्खं घर 10वीची परीक्षा देत असतं. नाही सलील सर, आजी तुम्ही म्हणालात आजोबा तसं नाही सगळे हा काय involved. ICSE CBSE विरुद्ध SSC बोर्ड असा काही वाद नाही आहे, पण ही जी CET घेतली जाणार होती ती SSC बोर्डाचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यावर आधारित घेतली जाणार होती. मग एक मुद्दा असा सुद्धा उपस्थित होतो की SSC बोर्डाच्या अभ्यासक्रमावर जर ती CET आधारित असेल तर हा ICSE आणि CBSEच्या विद्यार्थ्यांवर मग अन्याय आहे, हा सुद्धा मुद्दा कोर्टाने पॉइंट आउट केला आहे. नक्कीच, आणि तो आहेच. म्हणूनच समजा 100 प्रश्न असतील तर आता परत तो नवीन हे केला, नवीन अभ्यासक्रम करून नवीन घ्यायचा म्हटलं तर मुलं बहुतेक आता म्हणतील की आता आमची ऑलरेडी 1.5 वर्ष 10वी चालली आहे, आता आम्ही किती वर्ष 10वी देऊ, असाही एक मुद्दा येईल. पण आता जी परिस्थिती आहे ती मुलांना नाराज करणारी, एवढं मी पालक म्हणून, आणि फक्त पालक नाही, मी मधली सुट्टीसारखे अनेक कार्यक्रम शाळांमध्ये केले होते, तर एक मुलांशी कनेक्टेड असलेला माणूस म्हणून सांगू शकतो की शिक्षण तज्ञांनी असंच हे सोडून देऊ नये. म्हणजे आपण ज्याला म्हणतो की एक सारवासारव करून हा मिळाली ना एवढ्या सीट्स एवढी मुलं आता बसा, एवढं नाहीये. त्याचं प्रॉपर ज्याला डिस्ट्रीब्युशन म्हणतो ते होणं आवश्यक आहे, असं मला फार मनापासून वाटतं. ठीक आहे रमेश सर, तुम्ही सलील कुलकर्णी काय म्हणाले ते ऐकलं आहे, त्यांचं समाधान तुम्ही कसं कराल, काय वाटतं यावर? कारण ते ठाम आहेत की CET घ्यायला हवी होती जेणेकरून मुलांना जे 90% वर मार्क्स मिळाले आहेत, जे अंतर्गत मूल्यमापन झालेले आहे त्यातून एक योग्य तोडगा निघाला असता CETतून, आणि योग्य प्रकारे मूल्यमापन होऊन योग्य गुण मिळून योग्य ठिकाणी ऍडमिशन मिळण्याचा मार्ग जो आहे तो काहीसा सुकर झाला असता. त्यांची कशी समजूत काढाल तुम्ही, त्यांना कसं पटवून द्याल, तुम्हाला जे वाटतंय ते? त्यांची समजूत त्यातनं निघेल की नाही मला माहित नाही, पण हे जे आता आहे की स्पोर्ट्स किंवा अशी मुलं जी आहेत तर त्यांच्यासाठी एकतर ॲडमिशनमध्ये वेगळा कोटा असतो, आणि मी गेले एक 9-10 वर्ष ह्या प्रवेश प्रक्रियेमध्ये आहे, तर हा स्पोर्ट्स कोटा भरला जात नाही आणि नंतर तो ओपनला जातो. म्हणजे त्या मुलांची आता अडचण नाही राहणार. परंतु एक जो प्रश्न होता की CET झाली असती तर काय, पण एक दुसरा वर्ग असा आहे ज्याचा आपण विचार केला पाहिजे की ज्यांना कदाचित CET झाली असती तर मार्क कमी मिळाली असती आणि मग त्यांच्या प्रवेशाचे प्रश्न निर्माण झाले असते. म्हणजे कदाचित काही दिवसांनी उलटी चर्चा झाली असती की या CETमुळे काही मुलांचं नुकसान झालं. म्हणजे सलीलजी म्हणाल्या त्याच्यात एक तथ्य आहे की शिक्षण तज्ज्ञ आणि काही लोकांनी बसून ह्याच्यावर सांगोपांग विचार केला पाहिजे की यातला मार्क कसा आपण काढू शकतो. म्हणजे असं रॅन्डम झालं नाही पाहिजे, आणि ते म्हणतात तसं 100 ताटं वाढवणं हा असं करून नाही होणार आहे. त्याचा सांगोपांग विचार, पण त्याला दोन्ही बाजू आहेत. आणि आता जवळजवळ 33 वर्ष मी शिक्षण क्षेत्रात आहे, त्यामुळे त्या बाजूची मुले मला दिसत आहेत जे CET झाल्यानंतर अडचणी झाली असते, अशा दोन्ही बाजूनी आहेत. तर आणि आता नंबर ऑफ सीट्स ह्या खूप जास्ती आहेत, विद्यार्थी पास झालेत त्यांच्यापेक्षा. दरवर्षी म्हणजे मुंबईमध्ये साधारण 3 लाखाच्या वर सीट्स आहेत आणि 2.5 लाखाच्या वर ऍडमिशन्स कधीच होत नाही. मुद्दा फक्त ऍडमिशनचा नाही आहे सर, मुद्दा याचा पण आहे की मानांकित एखाद्या प्रतिष्ठित संस्थेमध्ये ऍडमिशनचा सुद्धा मुद्दा आहे की चांगल्या संस्थेमध्ये आपल्याला प्रवेश मिळावा, म्हणून मुलं जास्तीत जास्त अभ्यास. म्हणून मी तो विषय सांगितला की काही सीट्स वाढवणं हा कदाचित त्यातला एक उपाय असू शकेल. कारण आता तर झालं तर आहे, म्हणजे नाव बॉल इज इन द स्टुडंट्स कोर्ट, बरोबर. त्यामुळे त्याच्यावर काहीतरी निर्णय तर घेतला पाहिजे, म्हणजे त्यातनं मार्ग तर काढलाच पाहिजे आता. बरोबर. अनलेस शासन इज गोइंग टू सुप्रीम कोर्ट. बरोबर. मी आता विद्यार्थी आहेत आपल्यासोबत, त्यांना थेट विचारतो. भाग्येश, पहिल्यांदा तुझ्याकडे येतो. तुला असं वाटतं की यापेक्षा 10वीची आपली परीक्षा झाली असती तर तेच जरा बरं झालं असतं, म्हणजे अंतर्गत मूल्यमापनामुळे जो सगळा गोंधळ तयार होतोय तो झाला नसता? हो नक्कीच. 10वीची जर परीक्षा झाली असती तर ह्या सगळ्याचा काही विचार आम्हाला करायची गरजच नव्हती. पुन्हा CETचं जो टेन्शन होतं तेही नसलं असतं. 10वीचं एक तर आपल्याला प्रत्येक विषयाची एक वेगळी आपल्याला 100 मार्काची जे आपलं एक्झाम होती ती झाली असती. CETला जे 25 मार्क होते ते नेमकं आता सायन्स आणि अशा विषयांना 15पेक्षा जास्त टॉपिक्स आहेत, त्याच्यामधनं नेमका कोणता प्रश्न आम्हाला विचारतील ह्याचं काहीच माहित नव्हतं. त्यामुळे जर 10वीचा पेपर झाला असता तर आम्हाला प्रश्नच काही नव्हता. बरं, तुला मग CET द्यायची इच्छा आहे का? हो, मला CET द्यायचं होती, कारण की नेमकं काय झालं, 9वीचे आणि 10वीचे जे आम्हाला मार्क मिळाले त्याच्यात थोडे अपेक्षेपेक्षा कमी मिळाले. जेवढं आम्ही करू शकत होतो त्याच्यापेक्षा कमी मिळाले. तर आता जर ऍडमिशनच्या वेळेस काही अडचण आली तर तेव्हा आमची जी कॅपॅसिटी होती त्यापेक्षा आम्हाला कमी मार्क मिळाले, म्हणून आम्हाला ती नाराजी आहे मनात. ठीक आहे. मला आता राधिका जवळ सुद्धा जायचं आहे, राधिकाला सुद्धा विचारायचं आहे CET बद्दल आणि 11वीच्या प्रवेश प्रक्रियेबद्दल. तिला नेमकं काय वाटतं, कारण विद्यार्थ्यांना काय वाटतं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. सलील कुलकर्णींकडे देखील जायचं आहे, जयश्री देशपांडेंकडे देखील जायचं आहे. पण एक छोट्याशा ब्रेकची वेळ झालेली, एक ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात. पाहत राहा माझा विशेष.
ब्रेकनंतर माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. 11वी प्रवेश प्रक्रियेचा तिढा नेमका सोडवायचा कसा या विषयावर आपण बोलतोय. वेगवेगळे मान्यवर आपल्यासोबत आहेत, 10वीचे विद्यार्थी आपल्यासोबत आहेत. 10वीचीच विद्यार्थिनी राधिका कुडाळकरकडे मी जातो. राधिका, असं वाटतं का की 10वीची परीक्षाच आपली झाली असती तर बरं झालं असतं आणि आता जी सीईटी होणार होती, जी कोर्टाने रद्द केली आहे, ती तुला द्यायची होती का? तर स्टार्टिंग पासूनच जर 10वीची परीक्षा घेतली असती तर बरंच झालं असतं. पण माझ्यासारखेच खूप विद्यार्थी आहेत ज्यांना जेवढे अपेक्षित होते तेवढेच मार्क मिळाले आहेत. त्यामुळे जर आता 100% पण मिळालेले लोक आहेत, तर जर त्यांनी सीईटी दिली, मी जसं आधी म्हणाले की खूप लोकांनी लॉकडाऊनमध्ये अभ्यासच केला नाहीये, त्यामुळे 10वीच्या रिझल्टमध्ये जरी 100% मिळाले आणि सीईटी मध्ये कमी मार्क मिळाले तरी कॉलेजचा ह्याच्यावरती परिणाम होणार होता. त्याच्यामुळे सीईटी नाही घेतली ते बरं, म्हणजे सीईटी कॅन्सल केली ते बरं झालं. ठीक आहे. सीईटी कॅन्सल केली ते बरं झालं असं तुझं म्हणणं आहे. मी जयश्री देशपांडेंकडे जातो. जयश्री देशपांडे, जी कोर्टाने जी निरीक्षणं नोंदवली आहेत हा आदेश देताना आणि ही जी परीक्षा रद्द करताना, कोर्टाने असं म्हटलं की 10 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार होते. कोरोना अजून गेलेला नाही आहेत, लोकल सुरू झाल्या नाही आहेत. मग परीक्षा नेमक्या होणार कशा होत्या आणि परीक्षा जर झाली असती तर कोरोनाचा धोका सुद्धा नाकारून आपल्याला जमलं नसतं. तर या मुद्द्याकडे थोडंसं दुर्लक्ष होतं असं वाटत नाही का तुम्हाला? निश्चित आमचा खरं तर सुरुवातीपासूनचाच आग्रह असा होता की ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घ्याव्यात. खरं तर सध्या टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलेली आहे, वर्षभर 2 वर्ष तुम्ही स्कूल ऑनलाईन घेऊ शकता. सगळं जग सध्या ऑनलाईन चाललंय. मग ऑनलाईन परीक्षा घ्यायला काय हरकत होती? कारण आत्ताचा जर विचार केला तर ज्या मुलांना अपेक्षेपेक्षा कमी मार्क्स मिळालेले आहेत 10वीमध्ये, त्या मुलांच्या री एक्झामचं आपल्याकडे काही प्लॅनिंग आहे का? ती री एक्झाम होणार का? त्याच्यामध्ये मुलं समाधानी होणार का? मग त्या मुलांच्यासाठीचं असेसमेंट होणार का? त्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये येणार का? या सगळ्यासाठी गेले बरेच वर्ष, जवळजवळ 1.5 वर्ष झाले आम्ही भांडत होतो की ऑनलाईन एक्झाम घ्या, कारण तुम्ही जर शाळा ऑनलाईन घेऊ शकता, इतर सगळ्या गोष्टी तुम्ही ऑनलाईन करू शकता, तर परीक्षा ऑनलाईन घ्यायला काही ऑनलाईनच्या बाबतीत एक प्रॉब्लेम असा सांगितला जातो नेहमी, एक समस्या सांगितली जाते की ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी वीज नसते किंवा बऱ्याचदा मोबाईलला सिम कार्डला रेंज नसते. तर अशा वेळी ग्रामीण भागातल्या मुलांनी मग परीक्षेचं काय करायचं? त्यांच्या ऑनलाईन शिक्षणाचं काय? याचं उत्तर कोणी देत नाही. ग्रामीण भागामध्ये जिथे ही समस्या जास्त प्रमाणात उद्भवते अशा ठिकाणी फिजिकल, आणि तिथे जर कोरोनाचे पेशंट्स कमी असतील तर तशा ठिकाणी तुम्ही फिजिकल, जशा आत्ताही काही ठिकाणी शाळा चालू आहेत आणि तिथे कुठेही संख्या वाढलेली नाहीये, परंतु शहरी भागामध्ये जिथे आपल्याला हे ॲक्सेस अवेलेबल होते त्या ठिकाणी तरी अशा ॲक्सेसचा वापर करून घ्यायला हरकत नव्हती. आणि खऱ्या अर्थाने हे सगळे जे मोठे प्रॉब्लेम्स बघितले तर हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला मेगा सिटीजमध्ये जास्त अनुभवायला मिळतात. जर ऑनलाईन घेतलं असतं, काही मुलांचं ऑफलाईन घेतलं असतं, जिथे संख्या कमी आहे, जिथे संख्या जास्त आहे तिथे ऑनलाईन घेतलं असतं, किमान असेसमेंटला तरी सोपं गेलं असतं. आता सध्या कसं झालंय की काही ठिकाणी शाळांनी त्यांना वाटेल तशा असेसमेंट केल्या. बरं, मुलं समाधानी नसतील तर त्यासाठी क्रॉस चेकची कुठलीही सुविधा आपल्याकडे उपलब्ध नाहीये. याच्यावरती पण विचार होण्याची गरज आहे. बरोबर. पण यात आणखी एक मुद्दा कोर्टाने म्हटलाय, ते म्हणजे राज्यातले 11 जिल्हे असे सुद्धा आहेत की जिथे अजून सुद्धा कोरोनाचे निर्बंध हे कडक आहेत. तिथे नेमकं काय करायचं? कारण कोरोना अजून गेला नाही आहे, शिथिलता येते काही ठिकाणी. पण कोर्ट जेव्हा म्हटलंय की आपण बघितलं की ICSE असेल, CBSE बोर्ड असेल, त्यांच्या सिलेबस प्रमाणे ही सीईटी होणार नव्हती, ती SSC बोर्डाप्रमाणे होती. त्यामुळे एक असंही बोललं जातं आता की त्यांच्यामुळे आता SSC बोर्डाचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यावर अन्याय होतोय. याच्यात सुवर्ण मध्य कसा साधायचा? आता कोर्टाने सीईटी तर रद्द केलेलीच आहे, आता पुढे काय मार्ग बघता तुम्ही प्रवेशासाठीचा? प्रवेशासाठी जी मुलं समाधानी नाहीयेत, खरं तर कॉलेजेसनी त्यांची स्वतःची एखादी एक्झाम घ्यावी, ती पण ऑनलाईन एक्झाम घ्यावी. आणि जिथे मुलं समाधानी नाहीयेत त्याच्यावरती मुलांचं समाधान तर कमीत कमी केलं पाहिजे. कारण आपली मुलं जर का आत्तापासून त्यांच्या मनामध्ये जर काही असे अँटेनास तयार झाले की माझे मार्क्स मिळालेत पण ते मी समाधानी नाहीये, हेच जर निगेटिव्हिटी धरून जर मुलं पुढे चालली तर ना त्यांचं वर्ष सक्सेसफुल होणार आहे, ना त्यांचं करिअर सक्सेसफुल होणार आहे. कारण आता जर बघितलं तर ऑलमोस्ट ऑगस्ट महिना संपत आलेला आहे, अजून कशाचेही चिन्ह नाहीयेत. 11वीचं वर्ष नेमकं कसं जाणार आहे? किमान दिवाळीपर्यंत फर्स्ट टर्म तरी आपला असाच ऍडमिशन प्रोसेसमध्येच जाणार आहे. मग ही 11वी करायची कोणासाठी, कशासाठी करायची आणि काय गोंधळ करायचा? बरोबर.
याच्यावरती क्लॅरिटी येण्याची खूप मोठ्या प्रकारे बरोबर. एक पर्याय तुम्ही आता सुचवलाय, ज्या नामांकित संस्था आहेत त्यांनी स्वतःच्याच वेगळ्या परीक्षा घेऊन प्रवेश प्रक्रिया जी आहे ती राबवावी. रमेश सर, हाच मुद्दा मला तुम्हाला विचारायचा आहे, तुम्हाला हा पर्याय पटतो का? आत्ता कोर्टाने जे निरीक्षण नोंदवलं आहे त्याच्यात निरीक्षण असं नोंदवलं आहे की नियम नसताना तुम्ही सीईटी कुठल्या आधारे घेत होता. तर आत्ता ह्या सीईटीचा पण नियम नाही आहे. कोर्टाने ही सीईटी त्याच आधारे रद्द केली की नियम नसताना तुम्ही सीईटी का घेतली. आणि मग ह्याच्यात प्रत्येक कॉलेजमधल्या सीईटी मध्ये युनिफॉर्मिटी काय राहील. जर प्रवेश प्रक्रिया घेतली तर त्याच्यातली युनिफॉर्मिटीचा प्रश्न येईल. पण महाविद्यालय तशी परीक्षा बिलकुल घेऊ शकत नाही आत्ताच्या नियमाप्रमाणे, कोर्टाच्या नियमाप्रमाणे नाही. कारण 1998च्या कोर्ट जजमेंटप्रमाणे हे सगळे प्रवेश चालू आहेत. जर ती प्रवेश प्रक्रिया घेतली तर उद्या अजून एक चर्चा होईल की ह्या कॉलेजचं सोपं होतं आणि त्या कॉलेजचं अवघड होतं. परत त्याच्यामध्ये युनिफॉर्मिटी नाही आणि रिलायबिलिटी पण नाही. आणि एक दुसरा मुद्दा म्हणजे आता जे इम्प्रुव्हमेंट्स आहे, ऑलरेडी 10वीच्या GR म्हणजे नोटीस इश्यू झाली आहे की ज्यांना समाधानी नाही त्यांनी परीक्षा देण्यासाठी ऑलरेडी एक GR इश्यू झाला आहे आणि त्याचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया 13 तारखेपासून सुरू होती. ओके, असं एक आत्ता प्रक्रिया सुरू झालेली आहे. ठीक आहे. आणि सलील कुलकर्णींकडे मी जातो. सलील कुलकर्णी, आता कोर्टाने तर निर्णय दिलेला आहे की सीईटी परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे, त्यामुळे आता सध्या तरी दुसरा कुठला पर्याय नाही आणि पुन्हा सुप्रीम कोर्टात जायचं. सुप्रीम कोर्ट काय डिसिजन देतं, राज्य सरकार काय करतं ते आपल्याला बघायचं आहेच. पण आता पालक म्हणून तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? 11वी प्रवेशासंदर्भात तुम्हाला पुढचा मार्ग काय दिसतो आता? खरं सांगायचं तर गेले 2 वर्ष वाट बघणं हाच एक मार्ग पालकांनी स्वीकारलाय आणि तो अत्यंत पेशंटली केलाय. म्हणजे शाळांचं पण खूप कौतुक आहे, त्यांनी ज्या पद्धतीने ऑनलाईन मुलांना शिकवलं. पण सगळीकडे कन्फ्युजन आहे. मला एवढंच वाटतं की इंटरनल असेसमेंट म्हणजे काय होतं की 400 मीटर सगळे धावले, पण नेमके कसे धावले हे एकमेकांना माहिती नाहीये. बरोबर. कोणाकडे स्केट्स होते का, कोणाकडे सायकल होती का, आणि कोण चालत गेलं आणि कोण पळत गेलं हे माहिती नसताना फक्त 400 मीटर पार झाले. असं झाल्यामुळे एक समाधान मिळणार नाही मुलांना एकदा फेअर कॉम्पिटिशन होऊन मग शेवटचं येण्यामध्ये पण त्याच्यात हे असेल, एक क्लॅरिटी असेल की हो ठीक आहे मी शेवटचा आलो कारण मी तीच परीक्षा दिली जी शेजारच्यानी दिली, मग हरकत नाही त्याच्यामध्ये. तर मला वाटतं हे जे ताण जो आहे ना, मी एका गाण्याची आठवण आली की तो जो ताण असतो, आणि अजून तशी मुलं ही म्हणलं तर आता कॉलेजमध्ये जाणार असतात पण म्हणलं तरी शाळेतली असतात. हा पण एक विचित्र वय आहे. तर ती इवली इवली पाठ आणि लटलटणारे पाय, एवढ्या मोठ्या दप्तरातून नेतेस तरी काय, रोज करतेस वया पुस्तक ढीग ढीग गोळा, शिकणे म्हणजे रमणे नाही दमणे झाले बाळा, पंख असून पाखरू चाले घासत घासत पाय, एवढ्या मोठ्या दप्तरातून नेतेस तरी काय. तर हे जे दप्तर आहे हे निर्णयांचं आणि हे आत्ताचं जे परिस्थितीचं ओझं जे दप्तराचं झालंय मुलांना, त्याच्यामुळे त्यांची उडण्याच्या ऐवजी त्यांनी पाय घासत घासत चालू नये अशी एक कलाकार म्हणून, एक बाबा म्हणून आणि एक सगळ्या लहान मुलांचा मित्र म्हणून माझी एक विनंती आहे व्यवस्थेला. बरोबर आहे. एक अस्वस्थता, एक घालमेल एक पालक म्हणून असेल किंवा एक संवेदनशील गायक म्हणून असेल ती तुमच्यातून आता दिसते आणि हीच अवस्था प्रत्येक पालकांची आहे, प्रत्येक विद्यार्थ्याची आहे. अर्थात वेगवेगळे मतप्रवाह आहेत सीईटीला धरून, पण आतून आता मार्ग कसा निघतो आणि 11वीची प्रवेश प्रक्रिया नेमकी आता कशी पार पडते, हा तिढा कसा सुटतो हे सगळं बघावं लागेल. आणि त्या संदर्भात राज्य सरकारलाच आता जे करायचं आहे ते करायचं असेल, करणाऱ्या राज्य सरकार काय करतं ते आता फक्त बघावं लागेल प्रवेश प्रक्रियेसाठी. तर मी सगळ्या मान्यवरांचे आभार मानतो, तुम्ही या चर्चेत सहभागी झालात, आपल्या प्रतिक्रिया दिल्यात. विद्यार्थ्यांचे देखील आभार की तुम्ही सुद्धा मनमोकळेपणाने या चर्चेत सहभागी झालात आणि न घाबरता थेट बोललात जे तुमच्या मनात आहेत. सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.